नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात या 15 दिवसात अशा 2 घटना घडल्या ज्याकडे फारसं कोणाचं लक्ष गेलं नाही. मुळात पहलगाव हल्ला झाल्यानंतर 2 ते 3 त्यात सलीम वास्तिक, समीर आणि अजून 2 लोक जे स्वतःला एक्स मुस्लिम समजतात, त्यांनी जम्मू काश्मीरचा दौरा केला. ह्या दौऱ्यामध्ये पहलगावमध्ये कशा पद्धतीने हल्ला झाला आणि तिथल्या जम्मू काश्मीर समाजाचं यावर काय मत आहे आणि याची चर्चा करण्यासाठी आणि घटना प्रत्यक्ष कशी घडली हे समजून घेण्यासाठी ते लोक जम्मू काश्मीरला गेले. पण गेल्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना उचललं आणि कोठडीत जाऊन मारहाण केली. पोलिसांचं म्हणणं असं होतं की आमचा जम्मू काश्मीर हा शांत प्रांत आहे, त्या ठिकाणी तुम्ही एक मुस्लिम असल्यामुळे मुसलमान लोकांना भडकवायचं काम कराल, तुम्ही मुसलमान समाजाविषयी काही बरं वाईट बोलाल, कारण तुमचे व्हिडिओ नेहमी इस्लामवर टीका करत असतात आणि असे टीका करणारे लोक जेव्हा जम्मू काश्मीर येऊन भाषणं करतील, लोकांशी संपर्क साधतील, त्यावेळेस तुम्ही पुन्हा तुमची जी भूमिका आहे की इस्लामला बरे वाईट म्हणणे, ती भूमिका तुम्ही मांडणार आणि इथला समाज नाराज होणार आणि मग लोक बाहेर येतील आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडेल. तेव्हा तुम्ही इथून जा आणि इथं परत येऊ नका. अशा पद्धतीने त्यांना अटक केली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. त्यानंतर ती बातमी बाहेर गेल्यानंतर काही चांगल्या लोकांनी त्यांना मदत केली आणि एका हिंदू पोलीस अधिकाऱ्याने त्यांना जम्मू काश्मीरपर्यंत सुरक्षिततेने पोचवलं आणि ते भारतात म्हणजे त्यांच्या प्रांतात परत आले. तेव्हा मित्र, त्यांनी जी त्यांची घडलेली घटना सांगितली ती ऐकल्यानंतर आपल्याही लक्षात येईल की जम्मू काश्मीरमध्ये हे भारत सरकारचं राज्य नसून ते तिथल्या मुसलमानांचं राज्य आहे असं वाटण्यासारखी त्या ठिकाणी परिस्थिती आहे. तिथलेच पोलीस मोठ्या प्रमाणात इस्लामचे पाईक असल्यागत, दहशतवादी असल्यागत, जिहादी असल्यागत यांच्याशी त्यांनी वर्तणूक केली आणि कायदा सुव्यवस्था जे सांभाळायचं काम करतात त्यांनीच कायदा मोडला. कारण मुळात त्यांना जर वाटत होतं हे लोक या ठिकाणी येऊन दहशत पसरवतील, इस्लामला बरं वाईट म्हणतील आणि वातावरण बिघडेल, तर त्यांनी तशी त्यांना ताकीद देऊन त्यांच्या गाडीवर बसून त्यांना जम्मूपर्यंत किंवा दिल्लीपर्यंत पोचवायला हवं होतं, ना की जेलमध्ये टाकून त्यांना मारहाण करायला. तेव्हा आपण जरी म्हणतो किंवा मोदी सरकार जरी म्हणतो जम्मू काश्मीर शांत झाला, जम्मू काश्मीरचे लोक भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत आणि ते प्रगतीला मार्गाला लागली आणि त्यांनी आपला व्यापार उद्योग वाढवला, तेव्हा ते आता दहशतवाद्याची भूमिका घेत नाही आणि त्यांची कट्टरता संपली, पाकिस्तानचा ते निषेध करतात. या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या आहेत. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही असं या एक्स मुस्लिमवाल्यांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी आजही शरियासारखे कायदे आणि कट्टरवादासारखी आचरण ते लोक आजही करतात. म्हणजे ते फार मोठ्या त्याच्यात बदल झाला असं सरकार म्हणतं, तसं काही नाही असं यांना म्हणायचं होतं. आता दुसरी गोष्ट, घटना अशी घडली की पिलीभीत या उत्तर प्रदेशच्या एका जिल्ह्यामध्ये, जो जिल्हा नेपाळच्या सीमेला लागून आहे, त्या ठिकाणी शीख समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर ख्रिश्चन लोकांनी केलं आणि बराच त्या ठिकाणी गदारोळ माजला. शीख धर्मातल्या काही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन तिथल्या त्यांच्या लोकांना विचारपूस केली, माहिती घेतली आणि जे काही धर्मांतरित झाले त्यांना परत आपल्या धर्मात घेण्याची त्यांनी प्रक्रिया सुरू केली. पण एकूणच मुद्दा असा येतो की शीख समाजासारखा कट्टर असणारा, धर्म अभिमानी असणारा, देश अभिमानी असणारा, देशावर प्रेम करणारा आणि मोठ्या सैन्यामध्ये भरती असणारा हा शूर समाज कसं काय ख्रिश्चन धर्मात परावर्तित झाला, ख्रिश्चन धर्माविषयी त्यांना कसं काय प्रेम वाटू लागलं आणि ख्रिश्चन धर्मवाले जेही काही त्यांना मदत किंवा जेही काही लालूच दाखवतात त्याला हे लोक बळी का पडली. कारण मुळात शीख समाज हा बऱ्याच प्रमाणात शिक्षित असून मोठमोठ्या ठिकाणी पदावर आहे. तसंच तो फौजेमध्ये मोठमोठ्या
रँकवर आहे आणि व्यापारामध्ये सुद्धा हा समाज जगभर विखुरलेला आहे. म्हणजे हा समाज फारसा गरीब नाही. काही गरीब असतील तर या एवढ्याशा ख्रिश्चन पाद्रींनी किंवा ख्रिश्चन धर्मीय लोकांनी त्यांना जी प्रलोभन दाखवली त्याला हे कशी काय बळी पडली असाही प्रश्न निर्माण होतो. कारण मुळात ख्रिश्चन पाद्री जरी काही देत असतील, देऊन काय देतील? शिक्षणासाठी पैसा, घरासाठी पैसा किंवा वापरण्यासाठी पैसा, याच्या व्यतिरिक्त ते काही फारसं देऊ शकत नाही. तेव्हा ह्या लोकांना त्याने असं काय दिलं की यांनी डायरेक्ट धर्म बदलावा? तेव्हा मित्रहो, आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात अशी कानाकोपऱ्यात अशा कितीतरी घटना चालू असतात. ख्रिश्चन लोक मोठमोठ्या प्रदेशामध्ये, शक्यता आदिवासी भागात, हे धर्मांतरचं काम निमूटपणे करत असतात. मग तो देवभोळेपणा असेल, मग आम्ही यांचा आजार बरा करू, मग येशू ख्रिस्त यांना आशीर्वाद देतील आणि आमचा धर्म खूप श्रेष्ठ आहे, आमचा धर्म गरिबांच्या पाठीमागे उभा राहतो, अशा पद्धतीने हे सांगत असतात आणि धर्मांतर घडून असतात. पण खरं तर या ठिकाणी आपली भारतीय नागरिक म्हणून काही जबाबदारी आहे. आपल्या शेजारी पाजारी काय घडतं आणि ते घडत असताना आपण त्यात सहभाग होतो का? आपण त्यांना प्रश्न विचारतो का हे काय चाललं म्हणून? आणि जे काही धर्मांतरित होत असतील, मग कुठल्याही धर्मात त्यांना आपण जवळ घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो का? हे फारसं कुठे घडताना दिसत नाही. हजारो वर्षापासून या देशामध्ये धर्मांतर चालू आहे. जोही बाहेरचा धर्मी लोक येतो तो या देशात पहिले काम धर्मांतरचं करत असतो. पूर्वी मुस्लिमांनी ताकदीच्या जोरावर धर्मांतर केलं, कारण राज्य त्यांचं होतं, राजा त्यांचा होता. तेव्हा सैन्याच्या बळावर यांनी मोठं धर्मांतर घडून आणलं आणि आता ख्रिश्चन लोक सेवेच्या स्वरूपात येऊन, आरोग्याच्या स्वरूपात येऊन, दवाखाने टाकून, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांशी संपर्क येऊन, विशेष म्हणजे दलित आणि आदिवासी यांचं धर्मांतर करत असतात. तेव्हा मित्रहो, हे सगळं बघत असताना, कारण धर्मांतर करणं म्हणजे एक प्रकारे देशांतर होतं. कारण देशाची जी मूळ संस्कृती असते तिला पहिल्यांदा धर्मांतर झालेले लोकच धक्का देत असतात आणि तुमच्या संस्कृतीचा समूळ नाश करण्याचं काम हे धर्मांतरित लोक करत असतात. जे आपल्यामधून गेलेले धर्मांतरित झालेले असतात तेच पुढे आपल्या लोकांना धर्मांतर करण्याचं काम मोठं हिरारीने करत असतात. तेव्हा या ठिकाणी आपल्या समाजाबरोबर सरकारने ह्या ठिकाणी कमी पडता कामा नये, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. या बाबतीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात चांगलं काम करतात आणि त्यांच्या कानावर हे शीख धर्मांचं धर्मांतर झालं ते घालण्यात आलं आणि त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली. तेव्हा मित्रहो, आपण बी नागरिकांनी ही जबाबदारी काही वेळा समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये भाग घेऊन त्या ठिकाणी त्या व्यक्तीला धर्मांतरापासून कसं रोखता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे धर्मांतर करत असतील त्यांनासुद्धा चार शब्द सुनवून त्यांना हाकलून दिलं पाहिजे. तेव्हाच थोड्याफार प्रमाणात हे धर्मांतर रोखेल. नमस्कार.